नमस्कार श्रोत्यांनो. आजच्या गोष्टीचे नाव आहे सकुबाईचे मोदक. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक विधवा स्त्री राहत होती. तिचे नाव होते सकुबाई. ती खूपच गरीब आणि म्हातारी होती. तिला कोणी नातेवाईक किंवा मुलबाळही नव्हते. एका छोट्या झोपडीत ती राहत असे. सकुबाईने आपल्या झोपडीभोवती नारळाची झाडे लावली होती. ती आता फारच मोठी झाली होती. त्याचे नारळ विकून ती आपली गुजराण करत असे. तसेच काही वेळा कुणी नारळाची बर्फी किंवा मोदक करायला सांगे. ते विकूनही तिला 4 पैसे मिळत असे. सकुबाई उत्तम स्वयंपाक करी. तिच्या हातचे मोदक अत्यंत चविष्ट होते. पण बिचारी सकुबाई मोदकांसाठी लागणारे तांदूळ, त्याची पिठी साखर व वेलची पूड हे देखील ती जास्त प्रमाणात विकत घेऊ शकत नव्हती. त्यामुळे ती नेहमीच चिंतेत असायची. गणेश चतुर्थी जवळ आली होती. त्यामुळे सकुबाईला बऱ्याच गावकऱ्यांनी मोदक करायची ऑर्डर दिली होती. पहाटेपासून सकुबाई आज त्याच कामात गुंतली होती. कितीतरी दिवसापासून ती हे मोदक बनवण्याच्या तयारीला लागली होती. लागली होती. त्यासाठी लागणारे तांदळाची पिठे तिने करून ठेवली होती. मोठ्या चुलीवर तिने एकीकडे नारळाचे खमंग सारण तयार करण्यास ठेवले होते. त्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता. दुसऱ्या चुलखंडावर तिची उकड काढूनही तयार होती. भराभरा मोदक ती सकुबाई वळवू लागली. इतके सारे मोदक केव्हा व कसे तयार करायचे याच काळजीत ती होती. तिचे मोदक भराभरा बनू लागले. एका मोठ्या थाळ्यात ती एक एक मोदक टाकत होती. गडबडीत काय झालं की एक मोदक तिच्या हातातून निसटला आणि चेंडूप्रमाणे जमिनीवर घरंगळत गेला. तिच्या खोपट्याची जमीन थोडीच चांगली होती. त्याला सुबक फरची थोडीच बसवलेली होती. कशी तरी सारवलेली ती जमीन होती. त्यातच खूप खड्डे, खडे, बिळे देखील होती. बघता बघता तो मोदक एका बिळातून आत गेला. सकुबाईने ते बिळ हिरलं आणि हात घातला. तिचा सारा हातच आत गेला. तिला कळेने की नेमका प्रकार काय आहे. तिने हाताने देखील माती बाजूला सारली आणि हात डोकावले. आत पाहतो तो मोठा खड्डा नव्हता. आत चक्क काही अंतरावर तिला एक जमीन दिसली. तेथे छोटी छोटी घरे, रस्ते, शेतही तिला दिसली. सकुबाईला कळेना की हा काय प्रकार आहे. जमिनीच्या पोटात हे कोणाचे गाव असावे. तिने अलगद त्या आतील रस्त्यावर उडी मारली. ती नेमकी एका शेतातच पडली. तिथे एक बुजगावणे देखील होते. सकुबाई आपला मोदक शोधत शोधत आपल्याशीच पुटपुटत होती. हा काय प्रकार आहे? ही घरे कुणाची? आश्चर्य म्हणजे ते बुजगावणे सकुबाई बरोबर बोलू लागले. सकुबाई परिराज्यातील खट्याळ, दृष्ट आणि नको तो जादूटोणा करणारे दक्ष, किन्नर आणि खुजे परिराणीने हाकलून दिले होते. त्यांची ही वस्ती आहे. सकुबाई आश्चर्याने त्या बुजगावण्याकडे पाहत म्हणाली, तू बोलू शकतोस? खूपच गंमत आहे ही. बरं, माझा मोदक कुठे गेला सांगशील का? सकुबाई, तुझ्या मोदकाची बातच विसर. अगं, तुझ्या त्या चविष्ट मोदकांचा वास थेट येथपर्यंत येत असावा. मगापासून खाबुदास यक्ष आणि त्याचे भाऊ येथेच घोटाळत होते. त्यांनीच तो पळवला. सकुबाईने कपाळावर हात मारला. आता रे बाबा, मी काय करू? ती म्हणत होती. एवढ्यात एकाएकी खूप गोंगाट ऐकू आला. बुजगावणे तिला म्हणाले, सकुबाई, खाबुदास आणि त्याच्या भावंडांचा हा आवाज आहे. तुला पाहिलं तर ते सोडायचे नाहीत. चल ये लवकर, लप माझ्या मागे. सकुबाई धडपडत बुजगावण्याच्या मागे जाऊन उभी राहिली. बुजगावण्या, येथे माणसाचा वास येतोय. बोल, कोण मानव येथे आला आहे? मला फार भूक लागली आहे. बुजगावण्याचा स्वभाव अगदी गरीब होता आणि दयाळूही होता. खाबुदास, तू परिराणीचा हुकूम विसरलास वाटतं. तिने मानव आणि पशुपक्षी मारून खायचे नाहीत तुला बजावलं आहेस. अरे, तू त्यापैकी कोणाला खाल्लंस तर दगड होशील हे विसरलास का? बुजगावण्याने दरडावले. नाही, पण इथे कोण लपलंय त्याला बाहेर काढ. खाबुदासाने आरडाओरडा सुरू केला. बुजगावण्याचा हात ओढायला सुरुवात केली. नाईलाजाने सकुबाईला बाहेर यावे लागले. ही रे कोण? खाबुदासाने विचारले. बुजगावण्याने उत्तर देण्याआधीच सकुबाई उत्तरली. खाबुदास, मी आपली एक गरीब संपाकिन आहे. मला सोड. माझं मोदकाचं काम तसंच खोळंबलं आहे.
खाबुदास आणि त्याचे भाऊ उड्या मारीत टाळ्या वाजवू लागले. सापडली, तो पांढरा चविष्ट पदार्थ बनवणारी स्त्री मानव सापडली. सगळेजण एका सुरात ओरडले. तुझं नाव काय? तू आमच्याबरोबर मुकाट्याने आमच्या घरी चल. रोज आम्हाला चमचमीत जेवण करून घाल, खाबुदास म्हणाला. सखूबाई चांगलीच घाबरली. चाचरत चाचरत ती म्हणाली, मी? माझे नाव मी सखूबाई. पण तू मला सोड. खाबुदास ओरडला. सखूबाई, बऱ्या बोलाने तू आमच्याबरोबर चल, नाही तर तुला भस्म करून टाकील. सखूबाई, जा बाई मुकाट्याने, म्हणजे तुला तो भस्म करणार नाही, बुजगावण्याने सखूबाईला समजावले. सखूबाई खाबुदासाच्या बरोबर चालू लागली. खाबुदास आणि त्याचे भाऊ तिला एका चमत्कारिक दिसणाऱ्या घरात घेऊन गेला. त्या घराचा आकार भोपळ्या मिरचीसारखा होता. मिरचीच्या देठातून जिना उतरून आत जायचे होते. सखूबाई तर प्रथम घाबरूनच गेली. तिला त्या घरात कसं गुदमारायला होई. त्याच्या मागे एक अंगण होते, तेथे ती जाऊन बसे. सखूबाईला अजूनही तेथील पहिला दिवस आठवत होता. खाबुदास व सर्वजण घरी पोचल्यावर त्याने सखूबाईला स्वयंपाकघरात नेले होते. तेथे सगळी भांडीकुंडी अस्ताव्यस्त पडली होती. धान्याचा कण नव्हता. सखूबाईला जेव्हा त्याने स्वयंपाक करायला सांगितला तेव्हा ती म्हणाली, इथं सर्व रांजण रिकामे आहेत, मी जेवण कसे बनवणार? खाबुदासाने एक लाकडी फळी बाहेर काढली, एक रिकामा रांजण तिच्या समोर ठेवला आणि तिला म्हटले, ही फळी जादूची आहे. या रांजणात तांदळाची एक कणी टाका आणि पळीने त्या रांजणास ढवळ म्हणजे तांदळाची रांजण भरेल. हे ऐकून सखूबाई थक्क झाली. तिला वाटले हा खाबुदास काहीतरी थापा मारित असावा. पण खरोखरच रांजण जेव्हा तांदळाने व डाळीने भरून गेला होता तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता. खाबुदास यक्ष आणि त्याचे भाऊ अत्यंत खादाड होते. सखूबाईला आधी त्या चमत्कारिक घराची स्वच्छता आणि देखभाल करता करताच नाकीनऊ येत असे. त्यानंतर रांजण भरभरून धान्य ती काढे आणि शिजवीत असे. दुपारी थोडी विश्रांती घेऊन ती ताजी तवानी होई. तोच परत संध्याकाळचा स्वयंपाक तिला करावा लागेल. सखूबाई अगदी कावून गेली होती. मग त्यात परत खाबुदास आणि त्याचे भाऊ तिला वेगवेगळे पक्वान्न करायला सांगत. आज काय मोदक, उद्या काय साखर भात, परवा काय लाडू. जादूच्या फळीमुळे एक कण टाकला की त्यांना हवे ते पदार्थ सखूबाई समोर आणून ठेवता येत असेल. सखूबाई रात्री रडे. कधी कधी खाबुदासाच्या हातपाय पडे. पण इतकी उत्तम स्वयंपाकीन तो बरा आपल्या हातातून निष्ठून देणार होता. सखूबाईला कळना की आपली सुटका कशी आणि केव्हा होणार. ती मनात निरनिराळ्या योजना आखे, पण तिला यशच येत नसे. एक दिवस मात्र तिला ही संधी आयतीच चालून आली होती. खाबुदास आणि त्यांचे भाऊ परीराणीच्या खास निरोपाचे काम घेऊन गावाबाहेर चालले होते. ते रात्री परत येणार नव्हते. सखूबाईला पळून जाणे शक्य नाही असे त्यांना वाटत होते, म्हणून त्यांनी कसलीच खबरदारी घेतली नव्हती. धूर्त सखूबाईने या सुवर्णसंधीचा फायदा उठवण्याचे ठरवले. तिने ती जादूची फळी आपल्या पदरात गुंडाळून कमरेला घट्ट खोचली. त्यानंतर तिने त्या घराच्या जिन्यातून बाहेर येऊन पळायला सुरुवात केली. धांदिलीत आपला रस्ता चुकल्याचे तिच्या लक्षात आले नव्हते. सखूबाई पळताना एका जंगलात पोहोचली. दूरांतरावर खाबुदासाचा आवाज ऐकू आला. आत्ता रे कर्मा, नेमका माझाच रस्ता कसा चुकला? ती ओरडली. पण आता स्वतःवर चिडून उपयोग नव्हता. यातूनच काहीतरी मार्ग काढणे तिला जरूर होते. ती दबक्या पावलाने पुढे जाऊ लागली. समोर पाहतो तो एक मोठी नदी होती. तिच्या पलीकडे तिला बुजगावणे असलेले शेत दिसत होते. म्हणजे ती नदी पार केली की झाले, नाही का? तिच्या मनात विचार आला. तिने नदीत होडके बांधलेले दिसले. तिने ठरवले की त्या होडक्यात उडी मारून बसायचे आणि भराभरा वल्ले मारीत जायचे. खाबुदास आणि बरोबरचे सर्व यक्ष थोडी विश्रांती घेत होते, त्यामुळे तिला लगेचच असे करायला हवे होते.
सखूबाईचा डाव सफल झाला. तिने होडक्यात उडी मारून भराभरा वल्लवास सुरुवात केली. तरी सुद्धा खाबुदासाला काहीच जाग आली नव्हती. चुबुक चुबुक असा वल्लव्याचा आवाज आल्याने खाबुदास जरा वेळाने खडबडून जागा झाला. प्रथम त्याला कळेनाच की हा काय प्रकार असावा. तो दूरवर पाहतो तो सखूबाई होडक्यातून चालली होती. त्याने सर्वांना हलवून जागे केले. अरे उठा उठा, ती पहा, सखूबाई पळून चालली आहे, तिला अडवा. बघता बघता सर्व यक्ष जागे झाले. त्यांनी सखूबाईला हाका मारण्याचा सपाटा लावला. पक्षी पिंजऱ्यातून उडाला होता. आता तो थोडाच त्यांच्या हाती लागणार होता. सखूबाई जोरजोरात हसू लागली. पण खाबुदासही काही कच्चा गुरुचा चेला नव्हता. त्याने आपल्या भावांना सांगितले, अरे बघत काय बसला आहात, भराभरा माझ्याबरोबरही हे पाणी पिऊ लागा. नदीचे सगळे पाणी आपण संपून टाकू, म्हणजे सखूबाईचे होडके पुढे जाणार नाही. हा 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 हा, बरी खोडकी जिरेल तिची. खाबुदास आणि त्याचे भाऊ नदी किनाऱ्यावर ओणवे होऊन भराभरा पाणी पिऊ लागले. बघता बघता नदी सुकल्यागत झाली. एखाद्या ओहळाप्रमाणे दिसू लागली. सखूबाईचे होडके पुढे जाईना. ती अगदी गोंधळून गेली. एकाकी तिला एक युक्ती सुचली. तिने आपल्या कमरेची जादूची फळी काढली आणि नदीच्या पात्रात ढवळण्यास सुरुवात केली. पाहता पाहता नदीचे पाणी वाढू लागले. नदीला पूर आल्यासारखे झाले होते. खाबुदास आणि कंपनी एवढे पाणी पिऊच शकत नव्हते. त्यांच्या पोटात कणभरही जागा उरलेली नव्हती. सखूबाईचे होडके वाऱ्याच्या गतीने नदी पार करू लागते. बघता बघता ती नदीच्या पैलतरीला जेथे शेत होते तेथे येऊन पोचली. बुजगावण्या, तू दयाळू आहेस, कृपा करून मला इथून निसटण्याचा मार्ग सांग, सखूबाई धापा टाकीत म्हणाली. बुजगावण्याला तिची दया आली. त्याने तिला आपल्या तळहातावर घेतले आणि हात उंच वर केला. पाहते तो ती झोपडीच्या जमिनीला असणाऱ्या एका बिळाच्या तोंडाशी पोचलेली होती. तिने टुनकन उडी मारली व ती बाहेर म्हणजे भूतलावर आली. सखूबाई जवळची जादूची फळी तिला आजही मदत करीत आहे. हवे तेवढे धान्य व इतर पदार्थ तिला सहज मिळतात. उत्तमोत्तम खाद्यपदार्थ त्यापासून ती बनवत आणि विकत. बघता बघता सखूबाई श्रीमंत झाली आणि सुखाने राहू लागली. धन्यवाद.